हाय हॅलो नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये. आता सुरू आहे हिवाळा, तर तेल असं घट्ट होऊन बसतं. सकाळी सकाळी गॅसवर गरम करायला गेले तर बॉटलच फुटली. मग काय सगळं तेल वाटीत घेतलं आणि केसांना लावायला सुरुवात केली. कारण सगळी कामं होईपर्यंत केसात चांगलं तेल मुरलं जातं. म्हणून मग मी उठलं की पहिलं आधी ते काम करून घेतलं. म्हणजे सगळी घरातली साफसफाई होईपर्यंत ते सगळं होईल. सगळं साफ करून घेतलं. बाहेर रांगोळी काढली, छोटीशीच काढली, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सगळं साफसफाई करायला सुरुवात केली. तोपर्यंत मला हे अस्वल दिसलं, जे आम्ही हॉलमध्ये गादी टाकतो त्यावर. मग काय सगळा हॉल डीप क्लीन करत बसले. सगळीकडे पुसून घेतलं, कारण रोहनला जर कुठं अजून कुठं असलं छोटं हे अस्वल तर खाज येईन. म्हणून मग ते आधी सगळं साफ करून घेतलं. त्या नादात स्वयंपाकाला उशीर झाला. मग काय पटापट सगळं स्वयंपाक करून घेतला. आज स्वयंपाकामध्ये मी बनवले होते चपाती आणि भोपळ्याची भाजी. अशी सुक्कीच बनवली होती, कारण डबा द्यायला उशीर झाला होता, पटकन होणारी. म्हणून मग अशीच भाजी मी बनवली होती. दुपारी आमचा असा काहीसा खेळ चालू होता. हॅलो कशा म्हणायचे, हॅलो मम्मा. अयो कुठं कोतोय नकडे बाबू. झोपला तू? झोप आली तुला? मम्मा Mama, पापा Papa, यस नो no, पापा Papa, जॉनी Papa, यस पापा ईटिंग शुगर नो पापा टेलिंग लाईज Papa, नो पापा ओपन युअर माउथ. दुपारी अशी माझी टिकली काढण्याचा काहीसा प्रयत्न चालू होता. टिकली काढू दिली नाही, तर मग नंतर केस पुढं घ्यायचं चालू होतं. असंच आमचं दिवसभर काही ना काही चालू असतं, सारखं काही नाही काही त्याला करायचं असतं. असं साईडला नाही, त्याला मम्माजवळच खेळायचं असतं. त्याला फक्त माणूस लागतं शेजारी. हे बघा, इथं माझ्या अंगावर तो गाडी चालवतो. त्याला खाली एवढी जागा पण नाही, त्याला माझ्या केसांवरून तोंडावरच गाडी चालवायची असते. गाडीला दुसरीकडे जागा नाही दुसरीकडे. हां ओरडलं की तेवढ्यापुरतं शांत होतो, परत जे करायचं तेच करतो. आता मी त्याला त्या बास्केटमध्ये खेळणी भरायला सांगितली होती, तर तो स्वतःच जाऊन त्या बास्केटमध्ये बसलेला. नंतर मग इव्हिनिंगला मी त्याच्यासाठी आज उपीटच बनवलं होतं. संध्याकाळी म्हटलं आज शेवटचा गुरुवार आहे, तर काहीतरी स्पेशल बनलं पाहिजे. मग खीर आणि चपाती बनवलं होतं. खिरीसोबत काहीतरी तिखट पाहिजे, मग बटाट्याची भाजी बनवली होती. आता घरात ओले वाटाणे असल्यावरून प्रत्येक भाजीत वाटाणे हे जातातच, म्हणून मग वाटाणा मिक्स बनवला होता. त्याच्यासोबत चपाती आणि पापड. त्यांना पण काही जास्त भूक नव्हती, त्यांचं बाहेर काहीतरी खाणं झालं असेल, म्हणून मग ते म्हटलं मला जास्त भूक नाही. तर मग वरण भाताचा प्लॅन कॅन्सल केला आणि एवढ्यावरच भागवलं. असाच साधाच मेनू आज बनवला होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.